ज्यांना कुणाला उद्योजकतेबाबत ज्या शासनाच्या योजना आहेत त्यांची माहिती हवी असेल तर कार्यक्रम संपल्यानंतर आपण वैयक्तिकरित्या सरांना भेटायचं आहे. पुढे आपल्याला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या माननीय सौभाग्यवती अनिता बोरसे मॅडम, ज्या महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत, ज्यांचा NGO आहे, अशा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याही आपल्याला मार्गदर्शन करताय. सर्वांना माझा नमस्कार. मी अनिता बोरसे. थोडक्यात मी तुम्हाला माझा पहिल्यांदा परिचय करून देते. माझी NGO आहे. 2007 पासून मी महिलांमध्ये बचत गट स्थापन करणे, अर्थसहाय्य मिळवून देणे यासाठी प्रयत्न करत आहे. आणि आज महिला सक्षमीकरण महत्त्वाचा मुद्दा माझ्याकडे आहे. तर मी ग्रामीण भागांमध्ये जाऊन तिथल्या ज्या महिला आहेत त्यांच्या सबलीकरणावर काम करते. कारण कसं, आता ज्या ताई बोलल्या की माझे मिस्टर पोलीस आहे, अशा ज्या घरामध्ये सुशिक्षित असतात ते काय करतात, महिलांना बाहेर पाठवतात, पण ग्रामीण भागांमध्ये महिलांना बाहेर नाही पाठवत. त्यामुळं मग मी काय करते, ग्रामपंचायत लेवलला जाऊन पहिल्यांदा त्या ग्रामपंचायतला भेट देते. तिथं जसं उदाहरणार्थ ब्युटी पार्लर असेल किंवा कुठलाही जो आपण बिझनेस करू शकतो, शिवण क्लास असेल, तसे मी कोर्सेस घेते. आणि महिलांना ज्या शासकीय योजना आहे 15 ते 90% त्या पोचवण्याचं काम मी करते. आणि अजून ज्या शेतकरी बचत गट जे आहेत ते पण मी बनवते. आणि इथं जे आहे, आता योजना सांगण्याचं काम नाही आहे माझ्याकडं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पर्सनली माझा नंबर घेऊन माझ्याकडं म्हणजे माहिती वगैरे घेऊ शकता. आता सरांनी तर तुम्हाला बरीचशी माहिती दिली. फक्त मी एकच सांगेल की पराग सर आणि विशाल सरांनी मला जे इथं बोलवलं, तर आम्ही उद्योजक घडवण्याचं काम करतो, पण ऑलरेडी तुम्ही उद्योजक घडलेले, त्याच्यामुळं मला तुमचा अनुभव ऐकायला म्हणजे इतकं बरं वाटलं की ऑलरेडी तुम्ही उद्योजक घडून गेलेले. आता मला घडवताना किती त्रास होतो ते आम्हाला माहिती. त्यांना सांगावं लागतं, नाही बाबा तुम्ही पुढं या, करा, तुम्हाला शासकीय अनुदान भेटतं. कारण जरी आपण किती व्यवसाय करायचा आहे, आपल्याकडे जिद्द असेल, विश्वास असेल, पण पैसा नसेल तर आपला व्यवसाय चालेल का? नाही चालणार. आणि जरी आपल्याकडे पैसा असेल तर आपल्याला तो फेडावा लागतो, म्हणजे व्याजासहित भरावा लागतो. जर आपल्याला काही योजनांमध्ये आपल्याला व्याजसुद्धा परत भेटतं किंवा 15 ते 35% महिलांना सबसिडी आहेच कंपल्सरी. मग आपण त्याच्यामध्ये जर लाभ घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये 100% बेनिफिट भेटू शकतो, म्हणजे जे प्रोत्साहित अनुदान आहे त्याचा आपल्याला लाभ भेटतो. आणि एवढं बोलून मी फक्त एक सांगते अजून की पराग सरांचे आभार मानते की मला ह्या एवढ्या म्हणजे सुवर्णमय कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. काही दिवसापूर्वी सातपूर MIDC इथे आपली एक नवीन फ्रँचायझी चालू झाली आहे. तर त्या फ्रँचायझीचे जे ओनर आहेत हर्षल कापडनीस सर, तेही उत्स्फूर्तपणे या ठिकाणी बोलू इच्छित आहेत, म्हणून आपण त्यांना आमंत्रित करूया. नमस्कार. मी पंकज कापडनीस, हा माझा लहाना भाऊ हर्षल कापडनीस. काही दिवसापूर्वी लहान्या भावाचा ब्रेक झाला, तर काम शोधत होतात. काम शोधता शोधता मग असं त्यांनी सुचवलं का आपण चहाचा व्यवसाय सुरू करू. मग आम्ही पराग भाऊला भेटलो. पराग भाऊने आम्हाला स्पॉट वगैरे बघायला लावला, सर्वीकडे बघितलं. पराग भाऊंनाही बोलवलं आम्ही. त्यांनी आम्हाला सांगितलं कुठे व्यवसाय चालेल, कुठे नाही चालणार. मग त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही MIDCमध्ये आमचा व्यवसाय सुरू केला. मकर संक्रांतीला आम्ही ओपनिंग केली, तर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दिवसाला आमचे आता 150 ते 200 कप जात आहे 5-6 दिवसातच. धन्यवाद. पुढे मी आमंत्रित करते माननीय श्रीराम चौधरी सर यांना. सर्वांना नमस्कार.
यांनी सांगितलं फक्त श्रीराम चौधरी, पण काय रिलेशन कसं काय आलं काही सांगितलं नाही, ते मी क्लिअर करतो पुढ्याचं. मी श्रीराम तुकाराम चौधरी, रिटायर पोलीस इन्स्पेक्टर, ज्या जया चौधरी बोलल्या त्यांचे सासरे, या रिलेशनने मी शिवराय उद्योग समूहाशी जुडलो. आणि त्यानंतर सुनबाईने ज्यावेळेस मला सांगितलं की रिटायरमेंटनंतर आता काय करणार आहेत म्हणून, तर म्हटलं एखादी सर्व्हिस वगैरे करावी. पण आमच्या सुनबाईची अशी इच्छा होती की आपण एखादी उद्योग करावा, कारण तिचे मिस्टर जे आहे, आमचा मुलगा, त्याचा ब्रिक्स फॅक्टरी आहे, तर त्याचं रेकॉर्ड वगैरे ती मेंटेन करायची. मग म्हटलं ठीक आहे, तू कर, उद्योग सुरू कर, कोणताही सुरू कर, पण मी जर पोलीस अधिकारी म्हणून तिथं उभा राहिलो तर किती हाल होतील म्हटलं, तुझे आलेले गिऱ्हाईक सर्व पळवून देईल म्हटलं. मग असं का रे, अरे केलं की ते कशाला दुसऱ्यांदा गिऱ्हाईक येणार आहे मग असं. मग ती म्हटली तुमची पोलिसिंग तिथे चालणार नाही, रिटायर झाल्यानंतर एक असा रोल बदल करा तुम्ही की त्या ठिकाणी वेटरपासून तर मालकपर्यंतची भूमिका वठवून दाखवा म्हणून. म्हटलं मोठं चॅलेंज आहे, पण सुनेला तर सहकार्य करणं आहे, नाही तर सायंकाळची भाकरी बंद मग अशी परिस्थिती होईल. आता रिटायर झालेले कुठे जाणार. मग अशा वेळेस म्हटलं चल काही हरकत नाही, तिला एक सपोर्ट द्यावा म्हणून मी हो म्हटलो. आणि त्याप्रमाणे खरोखर अगदी वेटरसारखी भूमिका निभावली. कोणते असो, कोणत्याही धंद्यामध्ये लाज नाही आहे. आपला काही 2 नंबरचा धंदा नाही आहे की एका रात्र्यामध्ये मोठा कमी जास्त होईल, कोणी नाव ठेवेल, असं काहीच नाही आहे. प्रामाणिकपणे सेवा करण्याचा उद्देश यामध्ये जर ठेवला तर खरोखर साधा चहा पाण्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्या समोरच्या आलेल्या ग्राहकाची, त्या पाहुण्यांची आपल्याकडून सेवा घडते. याच्यापेक्षा कोणती मोठी सेवा किंवा पुण्य कोणतंच नाही आहे असं. म्हणून मी माझी मूळ भूमिका बाजूला करून या उद्योगामध्ये परिपूर्णरित्या इन्व्हॉल्व झालो. आणि त्याचे रिझल्ट पण साधारणतः मागच्या त्याच्या मार्चपासून सुरुवात केली, मागच्या वर्षाच्या मार्चपासून, तर आता 10-11 महिने होऊन गेले, 10 महिने झाली. एवढ्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ग्राहक म्हणजे काय, ग्राहकांचे प्रकार किती, लोक कोणत्या प्रकारचे येतात. आता तो आमचा अनुभव तर गाढ आहे, 38 वर्ष सेवेचा अनुभव तिकडचा आहे. पण तो कसा चोर पोलीस धावपळ सर्व, त्याच्यामध्ये काहीच इकडचं अगदी सौम्यपणा सभ्यपणा या गोष्टी तिथे नाहीत. भाऊ दादा काका हे शब्दच नाहीत, डायरेक्ट आडाम ताडम बिलकुल असा. हा ना, बारा दादा अरे भाऊ असं कुठे आहे का तिथे, काहीच नाही तिथे असं. तर ते सर्व बदल करून ज्यावेळेस लोक जवळ आणायचे आहे तर पहिल्यांदा आपल्याला सेवेकरी बनावं लागतं. आणि आमच्या घरामध्ये गजानन महाराज जे आहेत, गजानन महाराज शेगावचे, त्यांचा एक वारसा आहे, त्यांचे आम्ही सर्व सेवेकरी आहोत, त्यांची सेवा करतो. तर आम्ही दरवर्षी शेगावला गजानन मंदिरामध्ये भेट देतो, तिथे 2-3 दिवस मुक्काम करतो. आमच्या नातीचा वाढदिवस तिथेच साजरा करत असतो. तर त्या ठिकाणची सेवाभाव आम्ही बघितला आणि तो आम्हाला आवडला. तुमच्यापैकी बरेच जण गेले असाल शेगावला, गजानन महाराजचं मंदिर, तिथला परिसर, त्या माऊलींची सेवा, त्यांची तळमळ, हे सर्व बघितलं असेल. आपण फक्त बघतो 2-3 दिवस आणि त्याप्रमाणे लगेच विसरून जातो असं. पण ते आपण इकडे या उद्योगधंद्यामध्ये जर रूपांतरित केलं तर त्याचा परिणाम हा नक्कीच चांगला दिसतो. त्याचा अनुभव आम्ही मागच्या 10 महिन्यामध्ये घेतलेला आहे. त्यांचे 1-2 उदाहरणं तुम्हाला सांगायची झाले तर स्वच्छता. ग्राहक आल्यानंतर तो आपलं बोर्ड बघतो, खालती वरती काय काय लिहिलं आहे, तुमच्याकडे काय काय आहे. आता जो वडापाव आमच्याकडे नाही तो पहिल्यांदा विचारतो की वडापाव आहे का तुमच्याकडे म्हणून असं. म्हणून बघा, आता मी त्याबद्दल पराग पाटील सरांना विनंती करणार आहे की या वडापावबद्दल सर्वत्र ज्याप्रमाणे आम्हाला मटेरियल सप्लाय करतात तसं त्याचं एक केंद्रीकरण ठेवावं. म्हणजे कुठेही शिवरायचा वडा जर तुम्ही खाल्ला तर त्याची एकच चव लागली पाहिजे, ही भूमिका पुढे कंटिन्यू ठेवावी याची मी त्यांना पर्सनल भेटून विनंती करणार आहे. तर अशा पद्धतीने ग्राहक आल्यानंतर तो आपल्याकडे ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस काय बघतो, तो स्वच्छता आहे का. स्वच्छता बघितल्याबरोबर म्हणतो की नाही ठीक आहे, असं इथे काही हरकत नाही, आपण चहा घ्यायला काही हरकत नाही. मग तुमच्याकडे अमुक चहा आहे का, डमुक चहा आहे का, सर्व विचारू द्या त्याला.
कारण आपण एक भूमिका कायम नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण मालक नाहीत, हाच मालक आहेत. आपला जो ग्राहक आहे हाच आपला मालक आहे. त्याने जर आपल्याकडे एकही वस्तू खरेदी केली नाही तर आपली काय दशा होईल हे समजून घ्या तुम्ही असं. मग म्हणून ग्राहकाला देवता माना, त्याचं स्वागत करा. स्वच्छता तर आपण प्रत्येकजण ठेवाच, त्याबद्दल एक वेगळा विषय होईल तो. त्याच्यामुळे ग्राहकाचं स्वागत करून त्यांना सेवाभाव द्या. पैसा तर तो देणारच आहे. आता 2 पैसे देण्याबद्दल ग्राहकांचे असे अनुभव आले की त्याला माहीत नाही मी पोलीस अधिकारी आहे म्हणून. असं आमच्या सुनबाई होत्या दुकानावरती, त्यांना अनुभव आला की 2 जण आले, चहा घेतला. चहा घेतल्यानंतर म्हटले मॅडम ह्या कपामध्ये नका देऊ म्हणे, डिस्पोजल कपामध्ये द्या म्हणे. म्हणजे ज्याचा त्याचा उद्देश कसा असतो ते बघा. असं डिस्पोजल कपामध्ये चहा दिला, चहा घेतला, मस्त फोनवर गप्पा करत करत पुढे निघून गेले जिथे त्यांची मोटरसायकल उभी होती. पटकन चहा पिऊन घेतला, गाडीला किक मारली, दोघं पळून गेले. असं गेलं, बिल वगैरे काही दिलं नाही. असं तर आमच्या सुनबाई बोलतच राहिल्या, अहो 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 कसले अहो अहो, ते तर गेले. असं म्हणजे असं चोरटा ग्राहक पण येतो. असं म्हटलं पोलीसच्या दुकानावरती चोर आला म्हणून असं झालं गंमत ते. असं मग त्याच्यानंतर तेच 3-4 साधारणतः 3-4 आठवड्यानंतर चहा पिण्यासाठी आले आणि त्यांना बरोबर ओळखलं गेलं असं की हेच आहे म्हणून तेव्हा असं म्हणून. तर त्यांना सांगितलं की तुमच्याकडे एका सिगरेटचे 2 चहाचे पैसे असे असे आहेत म्हणून. त्यांनी मान्य केलं, गपचूप पैसे दिले. म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये पोलीसकडे जर आपण चकमा मारून पळून गेलो असा आनंद झाला त्यांना, पण पोलिसांनीच आपल्याला पकडलं हे पण दुःख झालं त्यांना. असं मग असं म्हणून आपण सेवाभाव जर कंटिन्यू ठेवला, त्यांची इच्छा नाही ना, नका देऊ द्या, गेले तर गेले. पण आपलं कर्म जे आहे, सेवेचं व्रत जे आपण घेतलं शिवराय उद्योग समूहाच्या माध्यमातून, ते जर आपण कंटिन्यू करत राहिलो तर तो वरचा जो आहे तो त्याचा अकाउंट कम्प्लिटली येत असतो. तो आपल्याला बरोबर त्याचा मोबदला दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून ग्राहकाच्या संबंधामध्ये नेहमी आदर ठेवा, त्याचं स्वागत करा, चांगल्या प्रकारची स्वच्छता ठेवा. नंतर देवाणघेवाण व्यवहार एक व्यवस्थित क्लिअर ठेवा. कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. अगदी आपण द्वेष न ठेवता जर कोणी आपल्या अंगावरती धावून येत असेल, अशी जर वेळ असेल कुठली, तर मी परत पराग पाटील साहेबांना विनंती करणार आहे की एक असा सल्लागार समिती म्हणून एखादी नेमा. आपलं कुटुंब हे आता छोटं रोपटं नाही राहिलेलं, आता एक मोठं वटवृक्ष झालेलं आहे. मग त्या वटवृक्षाच्या रक्षणासाठी जर काही गरज पडली तर कायदेशीर सल्लागार, परत कुठे काय मदत घेता येईल असं एक मंडळ, एक 3-4 जणांची समिती नेमून आपण एकमेकाशी कम्युनिकेशन चांगल्या प्रकारे करू शकतो आणि एकमेकाला चांगल्या प्रकारची मदत करून छोट्या छोट्या गोष्टीवरून स्पर्धेमध्ये चढाओढ करावी मान्य आहे, परंतु दादागिरी वगैरे असं जर प्रकार आढळला कोणाला तर ही समिती त्यांना योग्य ती मदत करेल, मार्गदर्शन करेल. त्यावेळेस आपल्याला माघारे घेण्याची काही आवश्यकता नाही. असं आपण नेहमी तत्पर राहायला पाहिजे. असं त्याचप्रमाणे आज मी तिला साधारणतः 2020मध्ये सुरू झालेली ही शिवराय उद्योग समूहाचं रोपटं श्री पराग पाटील साहेबांनी लावलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये कोरोना पिरियड कसा झेलला याबद्दल त्यांनी मला 10-15 मिनटं सांगितलं मार्गदर्शन. तर त्यामध्ये खरोखर त्यांनी अगदी ते कॅटल्या घेऊन, ते थर्मास घेऊन पळाले त्या कोरोनामध्ये. अशा वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी हे रोपटं पुढे जगवत पुढे आणलेलं आहे आणि आपण सर्वांनी त्याचं चीज केलं आणि त्यांना मदत केली. या फ्रँचायझी रूपाने हीच कंटिन्यू पुढे चालू ठेवा आणि काही गरज पडली तर एकमेकांना सहकार्य करण्यासाठी दर महिन्याला एखादी मीटिंग घ्यावी आणि खरोखर इमानदारीने प्रत्येक प्रतिनिधीने आपल्या फ्रँचायझी धारकाने एखादी प्रतिनिधी पाठवावा आणि दर महिन्याच्या मीटिंगमध्ये काही विषय चर्चेले जावे आणि तो चर्चा झालेला जो विषय आहे त्याचा झालेला अजेंडा, त्याचा सारांश
हे सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती एका ग्रुपवरती कव्हरेज व्हावं असं मी त्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी सर्वांना एकत्रित करून हा मला वाटतं त्यांच्या लग्नानंतरचा पहिलाच कार्यक्रम आहे सर, बरोबर आहे का? हो, मग आपण सर्व विसरलो त्यांना लग्नाचं काही प्रेझेंट आणायला असं. चला काही हरकत नाही, आपल्या शुभेच्छाच त्यांच्यासोबत एक महत्त्वाचं प्रेझेंट आहे. आणि यापुढे दर महिन्याला असं गेट टुगेदर व्हावं अशी अपेक्षा करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद सर. तुम्ही सुचवलेल्या बाबी नक्कीच आमच्यासाठी मार्गदर्शक ठरतीलच. पुढे मी आमंत्रित करते माननीय मारुती काका ढगे यांना. नमस्कार मंडळी हो. अरे बोला जा, कमीत कमी हसत जा तरी. नमस्कार. आवाज कमी येतोय. नमस्कार. आता बरं वाटलं मला. कधी मी माणसानं हसता चेहरा ठेवायचा. दादाने जे आपल्याला आज जे हे काम दिले, कशामुळे दिलेले? आपल्याला हसत्या चेहऱ्यामुळे दिलेले. सर्व जी मंडळी जी आपल्याकडे चहा घ्यायला जी येते, तर कधी माणसाचा चेहरा हसता पाहिजे. आज या स्टेजवर जी मी आलो तर ह्या दादामुळे आलो. माझ्या बी मुलाची इतकी अपेक्षा होती. तो कामाला होता, कंपनीमध्ये होता, पण त्याने एक डोक्यामध्ये विचार घेतला काय करावं म्हणून. त्यानं ते काम सोडून दादाची आणि त्याची कशी भेट झाली हे काय मला माहीत नाही, पण दादाने त्याला असं काम दिलं तर आज ह्या स्टेजवर आम्ही दोघं जी बापलेका जे आलो तर हे दादामुळेच आलो बरं का. आणि हे चहा जे आहे अमृततुल्य, हे अमृतच आहे, खरंच अमृत आहे. आणि चहाची क्वालिटी बघा तुम्ही कशी ठेवायची, काय ठेवायची. चहा करताना भांडे घासून घिसून एकदम व्यवस्थित ठेवायचे. 4 बाळ्या तुम्ही म्हणतात मी चहा केला, चहा असं झाला तसं झाला. चहाला तुम्ही आणखीन बघा, त्याचा अनुभव घ्या. आपण प्रत्येक आपण त्या चहावाले आहेत. प्रत्येक कसा चहा करायचा, किती मिनटावर लावायचा, काय करायचा, हे आपल्याला दादाने सांगितलेलं आहे का नाही? सांगा ना, बोला ना. मग चहाची क्वालिटी कुठे आहे? चहाच्या घोटण्यात आहे का नाही? जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त 2 शब्द बोलू द्या. ते इंदिरानगरला भोलेबाबाचा कार्यक्रम होता ना, त्यावेळेस तिथं आम्ही टॉल लावला होता. इतकी पब्लिक भयानक होती तिथं. तुम्ही कोणी जर आले असले तर हात वर करा मला. तर तिथं दादा आले. दादानं मला इतकी मदत केली, मला इतका आनंद वाटला. मी एकटा होतो तिथं. एकट्या धावानी तिथं 50 लोक चहा घ्यायला आले. दादानं पाहिलं, दादा माझ्याकडे आले. दादा म्हणले काका एकटेच आहे का? मी म्हणलं हो. म्हणजे मुलगा कुठे गेला? म्हणलं मुलगा गेला दूध आणायला. त्याला तितक्या रातचं दूध भेटलं नाही. मी त्याला फोन करतो, त्याचा फोन बंद. दादाने मला इतकं सहकार्य केलं तिथं काय सांगावं तुम्हाला. 2 चहा होऊस तर पुन्हा 2 चहा वाटूस तर दादा तिथं थांबले 2:30 वाजता. 2 वाजता तिथं. दादाला विचारा, दादा होते का नाही तुम्ही? मग आज त्याचे किती उपकार आहेत आपल्यावर सांगा तुम्ही. त्याचं नाव असं कुठं बी घ्या, ते देवे देववश्य चित्ती धरावे संगती. संगती धरा, त्या चांगल्याच माणसाची धरा. चला. धन्यवाद काका. पुढे आमंत्रित करते सचिन पाटील सर यांना. नमस्कार सर्वांना. सर्वांना जय श्रीराम, जय शिवराय. प्रथमतः सगळ्यांना एक सांगू इच्छितो की परागदादांनी जेव्हा बिझनेसची कल्पना डोक्यात आणली, म्हणजे की आपल्याला बिझनेस करायचा आहे, त्या गोष्टीपासून मी त्यांच्यासोबत आहे. की आम्ही इथं कॉलेजला म्हणजे कॉलेज किंवा क्लासेससाठी आलेलो होतो नाशिकला. नाशिकचा आमचा काही जास्त परिचय नव्हता. आम्ही पुण्याला होतो. म्हणजे आमची मैत्रीची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आमची मैत्री परागदादा एका म्हणजे 10वी झाल्यानंतर ते एका मेडिकलवर जॉब करत होते.
आणि मी एका आमचं म्हणजे माझ्या मावशींचं चहाचं हॉटेल आहे माझ्या काकांचं, त्या हॉटेलवर मी काम करत असायचो. तर मी त्या मेडिकलपर्यंत चहा वाटत जायचो आणि परागदादा तिथं चहा मेडिकलवर काम करत होते. त्या मेडिकलवर काम करत असताना आमची मैत्री झाली. म्हणजे ते राहायला मी जिथं राहायचो मावशीकडं, त्या मावशी त्यांच्या घरासमोर त्यांचं घर आहे. मग आमची मैत्री तशी झाली आणि आमचा खूप परिचय म्हणजे असं वाढत गेला. बोलणं वगैरे सगळ्या गोष्टी आमच्या सेम वाटायला लागल्या. म्हणजे आमचं बऱ्याचशा ओळखी पाळखी या गोष्टींमुळं आम्ही एकमेकाला म्हणजे आमचं बॉन्डिंग चांगलं झालं. मग बॉन्डिंग चांगलं झाल्यामुळं आम्ही म्हणजे ते पण नोकरीनिमित्त बाहेर गेले, मी पण नोकरीनिमित्त, मी कॉलेजनिमित्त बाहेर गेलो, ते पण कॉलेजनिमित्त बाहेर गेले म्हणजे पारोळा सोडून. आणि मग परत आम्ही पुण्यात भेटलो. ते पण जॉब करत होते, मी पण जॉब करत होतो. त्यानंतर मग आमचं काही जॉबमध्ये मन लागत नव्हतं. परागदादा नाशिकला आले. मग मला फोन केला, म्हणलं तो काय चाललं आहे. म्हणलं मी सध्या तरी घरी आहे, जॉब वगैरे काही नाही. म्हणजे मी डिप्लोमा करून 2 वर्ष जॉब केला. जॉब केल्यानंतर पाहिजे तसा जॉब म्हणजे हेच नव्हतं, असं म्हणजे सॅटिस्फॅक्शन वाटत नव्हतं की आपण काहीतरी करतोय किंवा नुसतं नावाला करतोय म्हणून करतोय. म्हणजे घरच्यांचं समाधान म्हणावं किंवा मग आपलं काहीतरी समाधान म्हणावं म्हणून करायचं म्हणून करतोय, अशा गोष्टी होत होत्या. मग परागदादा बोलले, सचिन एक काम कर, तू ये नाशिकला क्लास वगैरे कर, इथं बघू आपण जॉबचं काही लाईन लागते का. मग मी नाशिकला आलो. मी क्लासेस जॉईन केले, क्लासेस करत होतो. क्लासेस करता करता आमच्या परागदादाच्या डोक्यात होतंच. त्यांनी मला क्लासच्या निमित्ताने बोलून घेतलं. म्हणजे धंदा करायचा होता असं सांगितलं असतं तर मी आलोच नसतो. म्हणून मग मी क्लासच्या निमित्त क्लास करत होतो. आणि मग नंतर त्यांनी हळूहळू माझ्या डोक्यात घातलं की आपल्याला काहीतरी धंद्यात उतरलं पाहिजे. तर मी त्यांनी सांगितलं आपण काहीतरी धंदा करू सचिन, असं तसं. तर बोललं ठीक आहे, मी नुसतं नावाला ठीक आहे, आता परागदादा माझ्यापेक्षा मोठं आहे म्हणून मला हा दादा करू आपण, काही हरकत नाही हा, म्हणून मी हो म्हणलो. मग ती कल्पना वाढत वाढत गेली. पण एक गोष्ट राहते, जे आपण डोक्यात आणतो त्या गोष्टी खरंच होत राहतात. आपण म्हणतो आता मला ज्या टायमाला आम्ही हा विचार करत होतो ना की आपल्याला काहीतरी धंदा करायचा आहे किंवा काही व्यवसाय करायचा आहे, आणि आम्ही खूप एवढा मोठा विचार करायचो, असं कधीच वाटत नव्हतं की आपण एवढ्या पोस्टपर्यंत किंवा मग एवढ्या लेवलपर्यंत आपण पोचू. पण मग आता खरं वाटतंय की आपण त्या गोष्टी खरंच डोक्यात आणल्या म्हणून आजपर्यंत इथं झालो. आधी जर आपण या गोष्टी डोक्यात घेतल्याच नसत्या की नाही आपल्याकडून नाही होणार यार हे गोष्टी, तर आपण इथपर्यंत पोचलो नसतो. पण पराग भाऊ असा माणूस आहे, त्यांनी एक गोष्ट ठरवली की ही गोष्ट करायची तर त्याचं एकदम प्रॉपर प्लॅनिंग करता. आणि प्रॉपर प्लॅनिंगमध्ये जेवढे सहकारी आहे तेवढं प्रत्येकाचं मत घेऊन, प्रत्येकाला विचारून की या गोष्टींमधून आपल्याला काय अजून एक्स्ट्रा करता येईल का ह्या गोष्टी. असं त्यांच्यात कोणतंच ॲटिट्यूड नाही आहे की बुवा नाही माझंच ऐका सगळ्यांनी, हे माझंच झालं पाहिजे, माझ्याप्रमाणेच झालं पाहिजे, असं काहीच नाही. तर मी त्यांचा म्हणजे लहानपणाचा, तर तुम्हाला सांगितलंच लहानपणाचा मित्र म्हणून मी सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे. आणि मग आता स्टार्टअप करायचं तर कसं करायचा, तर बोलले ठीक आहे काहीतरी लोन वगैरे घेऊ. मग परागदादांनी लोन वगैरे घेतलं. त्यावेळेस पण मी एवढं घाबरत होतो की यार मी लोन घेतलं. म्हणजे खरं सांगायचं म्हणलं म्हणजे आता आपण बिझनेस करतो आपला अमृततुल्यसाठी काही एवढी इन्व्हेस्टमेंट नाही, 2-3 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे. खरं म्हणजे 2-3 लाख रुपये सुद्धा माझ्याकडे नाही आहे. म्हणजे आत्ता पण माझ्या जमिनीची किंमत म्हणजे घरी शेती माझी 20 गुंठा, त्या 20 गुंठा जमिनीची किंमत पण 3 लाख रुपये नसेल. म्हणलं भाऊ मी जर याच्यातून डुबलो तर माझ्या जमिनीची सुद्धा किंमत नाही तेवढी. अरे सचिन मी जोपर्यंत त्यासोबत त्यावर काही टेन्शन घेऊ नको, म्हणलं चल चालू कर. बरं ठीक आहे. मग मी म्हणलं भाऊ तू चालू कर, मी सपोर्ट म्हणून थांबतो तुला. बरोबर ठीक आहे म्हणे. त्यांना माझ्यासोबतच घ्यायचं होतं म्हणून म्हणलं मी क्लास पण करतो आणि सोबत पण राहतो. मग आम्ही पहिला स्टार्टअप केला पराग भाऊने, तेव्हापासून मी सोबत होतो. चहा बनवण्यापासून तर सगळ्या गोष्टींपासून मी सोबत होतो. तर स्टार्टिंगला एवढा प्रॉब्लेम आला, चहाचा फॉर्म्युला कसा तयार करायचा, चहा दूध कुठून घ्यायचं काय घ्यायचं. मी एक वेगळ्या रूमवर राहत होतो, परागदादा एकदा वेगळ्या रूमला राहत होते. मी वेगळ्या रूममधून माझ्या जे परिचयाचे गल्लीतले कॉलनीतले जे लोक होते किंवा मग माझे कॉलेजचे मित्र किंवा मग कंपनीतले मित्र, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दूध कट कुठून भेटेल किंवा मग बाकीच्या गोष्टी कुठून भेटतील या गोष्टींची चर्चा केली. परागदादांनी वेगळ्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने चर्चा केली. त्यानंतर मग एक स्टार्टअप म्हणून चालू झालं सगळ्या गोष्टी, सगळ्या लोक भेटत गेले. परंतु एक गोष्ट होती, सगळ्या एकदम महागड्या गोष्टी मिळाल्या स्टार्टिंगला. आणि त्यानंतर परागदादा म्हणले ठीक आहे आता आपल्याला म्हणजे काही नॉलेज नाही आहे बघू, म्हणून आपण चालू करून देऊ. मग चालू करून दिलं आणि पहिला एकदम ओपनिंग वगैरे एकदम जोरात झाली, सगळ्या गोष्टी एकदम जोरात झाल्या. परंतु
खरं सांगायचं म्हणलं म्हणजे सगळ्या गोष्टी लगेच नाही मिळत किंवा मग लगेच सापडत पण नाही. मग खूप एवढ्या चुका पण झाल्या आमच्याकडून. कस्टमर फेस करता येत नव्हते, म्हणजे अनुभव असतानासुद्धा या गोष्टी खूप हे होत होत्या. आणि आम्ही वयाने लहान असल्यामुळं लोक आम्हाला म्हणजे ए का रे, ए असं आण रे, ए तिकडे आण रे. आणि दिसायला मी तर लहान होतो, पराग दादा तरी मोठा, मी दिसायला छोटा आणि वयाने छोटा, त्याच्यामध्ये अजून जास्तच हे होत होतं. मग मनाला लागत होतं, असं वाटत होतं की आयला आपण एवढं डिप्लोमा केला, इंजिनिअरिंग केली आणि हे काय करतोय असं म्हणून थोडं कुठंतरी मनाला लागायचं. पण तरी आम्ही एकमेकाकडे बघायचो, हसायचो, परत तेच चालू. मग ते होत गेलं. त्याच्यानंतर एक मोठं संकट आलं, ते म्हणजे कोरोनाचं संकट आलं. 20 दिवस धंदा चालला. 20 दिवसात एकदम मस्त असं वाटायचं की नाही आपण खूप मोठे होऊन जाऊ असं तसं. पण मग 20 दिवसानंतर जेव्हा लॉकडाऊनचं म्हणजे मोदी साहेबांनी सांगितलं आता सगळं बंद होईल, गडबडच झाली म्हणलं. मग त्यानंतर आम्ही खूप एकदम विचार करत गेलो काय होईल. आता माझ्यापेक्षा तर समोरच्या माणसाने लोन घेतलेलं होतं, म्हणजे परागदादांनी लोन घेतलेलं होतं. मी काही नाही, मी इथून गेलो असतो घरी, जॉब केला असता कुठेतरी होऊन गेला असतं. पण त्या माणसाचं काय, त्यांनी लोन वगैरे घेतलेलं होतं आणि करायचं तर काय, ते कोरोनामध्ये सुद्धा घरी गेले नाही, नाशिकमध्ये थांबून होते. अक्षरशः म्हणजे फॅमिली कोणीच नव्हतं, कारण त्यांचं लग्न पण झालं नव्हतं आणि घरचे सगळे गावाला होते. खाय प्यायचे एवढे वांदे असताना ते नाशिकमध्ये थांबले. नाही आपण काहीतरी दुधाचं तरी करू, भाजीपाल्याचं तरी करू, म्हणजे आपलं चहाचं दुकान नाही चाललं तरी म्हणजे आपले जे तेव्हा फक्त काहीतरी दूध आणि भाजीपाला या गोष्टींसाठी चालू होतं, म्हणजे ह्या गोष्टी चालू राहतील असं म्हणून त्यांनी सांगितलं होतं, पोलीस किंवा मग नगरपालिका यांनी. तर त्यांचं म्हणणं झालं हे करू ते करू. मग 1 महिन्यानंतर थोडं सावरलं, मला फोन केला, सचिन परत ये. मग मी परत आलो. मग खरं सांगायचं म्हणजे एवढा प्रॉब्लेम चालू होते, पोलीस डिपार्टमेंट किंवा मग नगरपालिकेवाले एवढे त्रास देत होते, म्हणजे त्रास म्हणजे वरून प्रेशर असेल किंवा काय असेल ते. पण मग एवढ्या गोष्टी येत होत्या ना, सकाळी दुकान उघडलं लगेच नगरपालिका पावती फाडा, काही झालं लगेच पावती फाडा, एवढे प्रॉब्लेम येत होते. तरी पण आम्ही हटलो नाही. चहा बनवायचो आतमध्ये, म्हणजे शटर लावून आधी काय करायचो आम्ही, आतमध्ये जायचो, चहा बनवायचो शटर लावून, परत चहा बनल्यानंतर 2 थर्मास भरायचो, परत बाहेर यायचो, शटर लावून घ्यायचो. आणि एक छोटा स्टूल असायचा आमच्यासोबत, आणि गल्ल्यात फक्त म्हणजे एक वाटीत चिल्लर आणि बाकी खिशात पैसे, आणि फक्त आपले पेपर कप असायचे. म्हणजे पोलीस आले तरी आपल्याला डायरेक्ट पळता येईल 2 स्टूल, थर्मास आणि स्टूल घेऊन, या हिशोबाने. म्हणजे ही रिअल स्टोरी आहे. म्हणजे असं काही मी बनवून सांगतो असं काही नाही. बाकी माऊलीवांसला, उत्तम नगरला बऱ्याच लोकांनी बघितलेलं पण आहे. तर त्यानंतर म्हणजे या गोष्टी चालत राहिल्या. मग कमीत कमी त्याच्यानंतर 2-3 महिने असेच गेले आमचे. या 2-3 महिन्यानंतर मग म्हणजे एवढं सेट झालो की बऱ्याच दूरदूरून लोक यायला लागले. आणि चहाची क्वालिटी आणि आमचा स्वभाव, म्हणजे परागदादाचा स्वभाव, हसरा चेहरा वगैरे, त्याच्यामुळे लोक अट्रॅक्ट व्हायला लागले. म्हणजे आणि चहाची क्वालिटी होतीच, सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळं आधी आम्ही चहाच्या क्वालिटीवर लक्ष दिलं. परागदादा म्हणे चहाची क्वालिटी आधी सुधारू, मग नंतर आपण काय असेल ते बघू. मग त्यानंतर मी सोबतच होतो. त्यानंतर 2-3 महिने झाले. परागदादा म्हणे तुला थांबून चालणार नाही, तुला काहीतरी करायला लागेल, तुला एक म्हणजे तू एवढ्यावर सचिन कसं होईल तुझं. मग मला म्हणे आपण एक फ्रँचायसी बघू, शॉप बघू, आणि तू एक फ्रँचायसी म्हणून आपली एक शाखा घेऊन घे. म्हणलं ठीक आहे, पण मग पैसा आणायचा कुठून. तर मग मी घरच्यांशी बोललो. घरच्यांची परिस्थितीच नव्हती की मी धंद्यात उतरलं पाहिजे, कारण आर्थिक मदत पण देणार नव्हते, आणि समाजात मानसिक स्थिती पण अशी नाही लोकांची की आत्ताच्या मुलांनी लगेच धंद्यात उतरलं पाहिजे. चहाच्या धंद्याला कोणी नाही म्हणत, म्हणजे कोणी हो म्हणणारच नाही घरचे. तर मग मी घरच्या म्हणजे आईला सांगितलं. आईचं काही नव्हतंच. माझ्या मावशीकडे शिकलेलं आहे, मावशी आलेलं आहे माझ्या, त्यांच्याकडे शिकलेलो आहे मी. तर मी मावशींना सांगितलं, मावशी असं असं करायचं आहे. म्हणे सोबत कोण आहे. म्हणलं पराग भाऊ. मग पराग भाऊचं नाव सांगितल्यामुळं मावशी बोलले ठीक आहे पराग भाऊ सोबत आहे तर मग करू शकतो. आणि आता तुमच्या इथं पण असं मला वाटत नाही कोणतं नातेवाईक किंवा कोणती मावशी जागेवर 3 लाख रुपये ठेवल आणि कर धंदा चालू म्हणून. आज माझ्या मावशीने मला 3 लाख रुपये दिले आणि मी धंद्यात उतरलो आणि आज इथपर्यंत पोचलोय. आणि त्यामुळं मी शॉप चालू केलं. शॉप चालू केल्यानंतर पण पराग भाऊने एवढा सपोर्ट केला की प्रत्येक गोष्टी मॅनपॉवर नसेल तर मग इकडच्या दुकानावरचा माऊलीवांच्या दुकानावरचा माणूस उत्तम नगरला पाठवायचा. तू आज सचिनच्या दुकानावर थांब, मग उद्याचं आपण बघू. असं करत तो म्हणजे एक सपोर्ट झाला. त्याच्यानंतर परत लॉकडाऊन चालू झालं. मग लॉकडाऊनमध्ये पण मला सांगितलं की तू आता असं कर, ह्या गोष्टी कर, असं कर तसं कर.
मग त्यानंतर पराग भाऊनी विचार केला की आपण आता फ्रँचायसी वाढवल्या पाहिजे, म्हणजे डिमांड पण यायला लागली की तुमची फ्रँचायसी मिळेल का असं तसं. तर मग त्यानंतर मग पराग भाऊ बोलले की फ्रँचायसी वाटप म्हणजे फ्रँचायसी देणं आपण चालू करू. मग पराग भाऊंनी सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटली हे ते सगळं झालेलं होतं. त्यानंतर डॉक्युमेंट वगैरे बनवून सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर मग ज्या इन्क्वायरी येत होत्या त्या इन्क्वायरीमध्ये सुद्धा मला बोलून घेत होता, अरे यांना फ्रँचायसी दिली पाहिजे का, ह्या स्पॉटला दिली पाहिजे का. म्हणजे एवढ्या बारीक बारीक गोष्टीसाठी म्हणजे त्यांना असं ॲटिट्यूड नाही कोणत्या गोष्टीत की तुम्ही या आणि माझं ऐका आणि मग तर मी सांगेल तेच करा, असं काही नाही. प्रत्येकाचा सल्ला, म्हणजे लहान थोर कोणी असो, कामावरचे मुलं असले किंवा मग आजूबाजूचे शेजारी पाजारी कोणी पण सांगितलं की तू असं कर परागदादा, तू असं कर परागदादा, हे कर, तरी त्यांचं ऐकून त्यामधून चांगला जो मार्ग राहील त्या मार्गाने जायचा प्रयत्न करतो. म्हणजे आता तुम्हाला सांगायची एक गोष्ट आहे की तुम्ही असा विचार नका करू की परागदादा आपण एखादी गोष्ट सांगतोय मग परागदादा आपलं ऐकतील का, मग आपण ही गोष्ट, तसं काहीच नाही राहत. तुम्ही एकदा परागदादाच्या कानावर टाका कोणतीही गोष्ट, म्हणजे तुम्हाला बिझनेस कसा वाढवायचा आहे, काय आहे, किंवा मग तुम्हाला काही अडचण येत आहे का, मग ह्या गोष्टी तुम्ही जरी बोलले ना तरी परागदादा याच्यावर खरोखर म्हणजे विचार करता आणि लगेच निर्णय देतील की तुम्ही हे करा किंवा हे नका करू. म्हणजे या गोष्टी तुम्हाला सांगायचं एवढंच कारण आहे की बुवा या गोष्टी सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या जातात परागदादाकडं, असा विषय असतो. त्यानंतर मी जेव्हा हे केलं, आम्हाला एकदम याची सवय होती परागदादाला मला पुढाऱ्यांना नाही फिरायची, नाही का. आम्ही शाळेत कॉलेजला असताना रिकाम्या पुढाऱ्यांसोबत नगरसेवकाच्या मागं फिर, याच्या मागं फिर, त्याच्या मागं फिर, मुद्दाम याच्या नावाची चर्चा कर. आम्हाला काही फायदा व्हायचा नाही, पण आम्ही पंतप्रधानांपासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत एवढे चर्चा करायचो फालतू. पण मग आता एक गोष्ट झाली, शिवराय मृत्यूल्यामुळं किंवा परागदादामुळे एक गोष्ट झाली, आज पुढारी आपल्याकडे यायला लागले. आपल्याला पुढाऱ्याकडे जायची गरज नाही. आज उत्तमनगर म्हणा किंवा मी उत्तमनगरचं, म्हणजे उत्तमनगरला माझी शाखा आहे, उत्तमनगरमधले सगळे नगरसेवक पुढारी हे ते सगळे आपल्याकडे येतात. मला खूप असं छाती करून ते आपल्याकडे येतं बरं का असं. त्यानंतर मध्ये मध्ये आम्ही परत मग पुढं गेलो आणि आमचा एक तिथं जवळ एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात आम्ही आयराणी गाण्यांचे खूप शौकीन आहे. आयराणी गाणे खूप ऐकत राहतो. आयराणी गाण्याचा शो चालू होता. त्या शोमध्ये एक सिंगर आलेले आहे मेघा मुसळे, त्यांचं मी गाणं ऐकलं. ते आम्ही चर्चा केली आणि तेव्हा त्या स्टेजवरून जेव्हा उतरायचे ना सिंगर, त्यांच्या मागं खूप असं म्हणजे फोटो काढायला पब्लिक यायची. मला वाटायचं चला आपण पण फोटो काढला पाहिजे असं तसं. एक दिवशी त्यात चहा प्यायला आल्या आपल्याकडं. म्हणजे या गोष्ट मी सांगायचं कारण काय, अमृततुल्यमुळे सगळ्या गोष्टी भेटायला लागल्या. म्हणजे त्या आता एवढ्या हे झालेलं आहे सगळ्या गोष्टी, म्हणजे जो कोणी सेलिब्रिटी असेल कोणी असेल या गोष्टी आपल्याला जवळून बघायला मिळत आहे. आणि परागदादामुळं या गोष्टींना खूप म्हणजे आपल्याला एकदम जवळून पाहता येत आहे. खरं म्हणजे गाडवे मॅडम आलेले आहे. तर मॅडम जेव्हा सर यायचे ना दुकानांवर किंवा मग आम्ही खूप घाबरायचो नाही का, असं तसं पोलीस वगैरे कोणी आलं ना आम्ही खूप घाबरायचो दुकानावर आल्यावर की आता काय करतील काय नाही. पण आता तुम्हीच फ्रँचायझी घेतली म्हणल्यावर आम्हाला असं वाटतं नाही आपलं तरी कोणतरी आहे पोलीस स्टेशनला म्हणून. म्हणून आम्ही पण त्या निमित्ताने पण आम्ही एकदम फ्री झालेलो आहे. आणि अशा एवढ्या गोष्टी झाल्या, त्या सगळ्या गोष्टींमुळं आपण सगळ्या गोष्टी फ्री झालो आणि सगळ्यांना या गोष्टींचा अनुभव येत गेला की आपलं पण काहीतरी ओळख निर्माण झाली. आता वास्तविक माझी काहीच लायकी नव्हती की मी इथपर्यंत पोचल किंवा मग या अशा लोकांसोबत नाशिकमध्ये माझी ओळख होईल किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. पण मग या परागदादामुळं मला इथपर्यंत आणायचं, म्हणजे खरं म्हणजे पैसा कोणी देतं किंवा मग पैसा कोणी टाकतं, खरी म्हणजे मानसिक तयारी म्हणजे मानसिक सपोर्ट जो असतो तो कोणी करत नाही. म्हणजे तो करायसाठी आपला जवळचा माणूस पाहिजे. तो मानसिक सपोर्ट त्या परागदादांनी मला केला आहे, म्हणून मी आज इथपर्यंत पोचलोय. शेवटी जाताना एकच सांगतो, जो था वो अच्छा था, जो है वो बेहतर है, पर जो होगा वो बेहतरीन होगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून कोणाला बोलायचं आहे, आपले अनुभव सांगायचे आहेत? हां, त्यांना यायचंय वाटतं पुढे सांगण्यासाठी, अनुभव सांगण्यासाठी. कोणाला यायचंय? तुमचे सासू सासरे आलेत का मॅडम? असं होतं का? ठीक आहे.
ज्याने फ्रँचायझी घेतली आहे, शाखा घेतली आहे, त्यांचे तर अनुभव आपण ऐकलेत. त्यांच्या घरच्यांचे जर म्हणजे कोणी सांगायची इच्छा असेल तर तेही सांगू शकता. खरं तर असं म्हणतं की कर्ता पुरुष काम करून जातो, पण त्याच्या कर्तव्याची कर्तृत्वाची पावती ही त्याच्या घरची व्यक्तिमत्व म्हणजे घरची मंडळी देत असते. मग कोणी तयार आहे का बोलायला या ठिकाणी की काय बदल झाला हा व्यवसाय सुरू केल्यानंतर? येऊ शकता तुम्ही, घाबरायचं काम नाही. कोणी इथे निपुण नाही, नेहमी व्यासपीठावर बोलणारी. मग काय हरकत नाही. भावी उद्योजक म्हणून नाव नोंदणी नक्कीच होईल. याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक गोष्ट अशी झाली की ज्यावेळेस मम्मीने हे सुरू केलं त्यावेळेस जी मेहनत मम्मीने घेतली ना, ही मम्मीच्या चेहऱ्यावर मला दिसायची, ज्याच्यामुळे माझ्या स्कूल प्रोग्रेसवरती त्याचा फरक पडला. आणि माझा जो स्कोर होता तो आधीपासून चांगला होता घरचे म्हणायचे, पण तो अजून इम्प्रूव्ह झाला. आणि दुसरी गोष्ट अशी होते की मी बऱ्याच वेळेस शॉपवर व्हिजिट करतो हेल्प करायला जेव्हा कोणी नसतं. त्यावेळेस असं बघायला मिळतं की कशा कशा प्रकारचे लोक येतात, त्यांच्याशी कसं डील करायचं, कसं बोलायचं. बऱ्याच वेळेस चूकही झाली. समजा 48 रुपीज झाले तर 84 घेतले गेले किंवा त्यांना चेंज जास्त दिला गेला. पण मग ह्या गोष्टींनी शिकायला मिळालं आणि याच्यामुळेच माझा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला, ज्याच्यामुळे आता मी इथे तुमच्या समोर येऊन बोललो. म्हणून मी मम्मीला थँक्यू म्हणेल. धन्यवाद. धन्यवाद. घरातली एक व्यक्ती नवीन काहीतरी करते आणि त्या घरामध्ये एका व्यक्तीने नवीन नाही तर नवीनच काहीतरी वेगळं घडून गेलं होतं. एक व्यापारी वृत्ती त्यांच्या मनामध्ये होती, एक उद्योजकतेची वृत्ती त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि तो भरभराटीने यशशिखरापर्यंत पोहोचलेला आहे. त्यांच्या मुलालाही त्यांच्या या परिश्रमाची जाणीव झाली आहे. याहून मोठा दुग्ध शर्करा योग दुसरं कोणता नाही. कारण आपल्या माणसाला आपलं पण कळावं यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात असं म्हटलं जातं. तर मॅडम तुमचं सार्थक झालेलं आहे, यात तीळ मात्र ही शंका नाही. आणखी आजी तुम्हाला बोलायचं आहे का कापडनेस परिवाराला? हां, यांची फ्रँचायझी उघडून मात्र फक्त 8-10 दिवस झालेत. उद्या 10 दिवस होतील. 6 दिवस झालेत. हां, MIDC मध्ये सुरू केली आहे ना? हां, तर आता मी तुम्हाला विचारणार आहे प्रश्न, पटापट उत्तरं द्यायचे. ज्याला उत्तर येत असेल त्याने मोठ्याने सांगायचं. ठीक आहे? शुराय उद्योग समूहाच्या किती शाखा आहेत? पटकन बोलायचं. 64. बरोबर आहे का? अरे जोराने बोलायचं. अरे मला ऐकायला कमी येतं. बरोबर आहे का? कडक चहा पिणारी कडक माणसं आहोत म्हणून आवाज पण कडक काढत जा. अच्छा ठीक आहे. पहिली शाखा कुठे होती? बोलत जा, हात वरती करा नका. माऊली लॉन्स. दुसरी? तिसरी? शेवटची कुठे आहे? सातपूर MIDC. फाउंडर कोण आहेत? आणि कधी स्थापन केली? 2020. अच्छा. आणि कॉमनली पहिल्या दिवशी म्हणजे आता या दादाचं पण स्वतःची फ्रँचायझी, तुझ्या पहिल्या दिवशी किती गेले होते कप? 110. 110च्या वरती कोणी आहे का पहिल्या दिवशी? 110च्या वरती कोण? 170. हां, 170च्या वरती 250. 300. 300च्या वरती आपला हायेस्ट स्कोर 300 आहे आणि 300 सगळे महिला मंडळाने कमवलेले आहेत. आपली महिला मंडळ म्हणजे जबरदस्त जोडी आहे. मला कल्पना नव्हती की या क्षेत्रामध्ये म्हणजे या आपल्या उद्योग समूहामध्ये महिलांनीही फ्रँचायझी घेतलं आहे. तसं त्या मॅडम आल्या तेव्हा मला कळालं आणि त्यानंतर परत मला एकदा शॉक बसला की या सर्व नोकरदार वर्गातल्या स्त्रिया आहेत आणि त्यांनीही फ्रँचायझी उघडली आहे.
खूप मोठी आनंदाची अभिमानाची गोष्ट या ठिकाणी अनुभवायला मला मिळते आणि धन्यवाद सरांचे मानते की त्यांनी मला या ठिकाणी तुमच्याशी हितगुज साधण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. सो आता सगळ्यांना थोडं कंटाळवाणं वाटलं आहे, ठीक आहे. तर मग आता थोडं वॉर्मअप आपण घेऊ आणि त्यानंतर ज्या क्षणाची ज्यांना ऐकण्याची तुम्ही आतुरतेने तुमचे कान आतुर होते, तर त्या सरांचं, शरद तांदळे सरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. मला थोडे प्रश्न त्यांच्याबद्दल विचारायचे आहेत. त्यांचं आता हल्ली जे पुस्तक पब्लिश झालंय त्याचं नाव काय? शरद तांदळे सरांचं जे काही पुस्तक पब्लिश झालंय त्याचं नाव काय? रावण. पूर्ण सांगा, पूर्ण सांगा, अर्ध नका सांगा. रावण राजा राक्षसांचा. अच्छा, म्हणजे हेही वाचून सांगितलंय. म्हणजे तुम्ही तुमच्या कामात इतकी व्यस्त मंडळी आहात. ठीक आहे. सो आता तुम्हाला करायचं काय, तुमचे हात आहेत 2, तर मोबाईल सगळ्यांनी ठेवून द्या. कृपया विनंती आहे, मोबाईल सगळ्यांनी ठेवून द्या. ठेवलेत का? फक्त हात एकमेकांवर घासा, घासा, जोरजोराने घासा, आवाज आला पाहिजे. आणि बडबड कृपया कोणी करू नका. थोडी शांतता धरा, शांतीला धरा. पटापट 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 घासले. थोडंसं धरा, पॅक. सोडले. ठीक आहे. आता तुम्हाला करायचं काय, फक्त एका बोटाने टाळे वाजायची. मला फक्त फॉलो करा तुम्ही, ठीक आहे. एकानेही तोंडातून वेगळा शब्द काढू नये किंवा बोलू नये अशी मी त्यांना विनंती करते. मोबाईल कृपया सायलेंट करा. एका बोटाची टाळी वाजली पाहिजे. दोनच.